हाय हॅलो नमस्कार फ्रॉम एज जे आज रिलीज झाला आहे शाहरुख खान आणि राजकुमार हिरानीचा पिक्चर डंकी. मी माघारात ठेवय फर्स्ट डे फर्स्ट शो बघून आलोय. पिक्चर बाबा खतरनाक शेवट कडक पिक्चर आहे. पहिलं सांगायचं म्हणजे डिरेक्शनबद्दल. डिरेक्टर कोण आहे? राजकुमार हिरानी. जी मागची पिक्चर काढून बघायची 3 इडियट्स, संजू लगेर, मुन्नाबाई MBBS. तसंच हा पण पिक्चर आहे डंकी. शेवट विषय आहे बाप डिरेक्शन. फुल ऑफ इमोशनचा पिक्चर आहे. जरा पण बोर होत नाही. कॉमेडी, स्ट्रगल, सॅड, हॅपीनेस, फ्रेंडशिप सगळं काय ऑन पॉईंट. म्हणजे हसता रडवते, रडता हसवते. दुसरं सांगाय म्हणजे ॲक्टिंग. फक्त शाहरुख खानचा पिक्चर नाही आहे. सगळी कॅरेक्टर एक नंबर आहेत. विकी कौशल, तापसी पन्नू आणि त्याच्याबरोबरची सगळी मित्र वगैरे आहेत ती पण एक नंबर ॲक्टिंग केल्यात. जराच रोल आहे खरं. विकी कौशलनं काय ॲक्टिंग केलं आहे खतरनाक खल्लास. आणि शाहरुख खानचा तर विषय काय सांगायला नको. ॲक्टिंगमध्ये नाद करायचं नाही. ॲक्टिंग करणं वेगळं आणि स्टारडम असताना अशी ॲक्टिंग करणं विषय कडक. यात पण शाहरुख खानचे 2-3 लुक्स आहेत आणि त्या लुक्समध्ये परफेक्ट फिट झाला आहे. तिसरा म्हणजे दरवर्षी 10 लाखपेक्षा जास्त लोक असं डंकी करून जातात म्हणून फॉरेनला. आणि त्यांना काय काय अडचणी येतात, काय काय उचपात्या, काय काय लढतरी करावं लागतात की नाही तेच ह्या पिक्चरमध्ये दाखवलं. कोण सांगितले एवढं लढतरी करा जावा. सुख आपल्यापाशीच असते. जिथं आपण खुश राहू शकतो ते सोडून आपण दुसरीकडे खुशी हुडकायला जात असतो. एकंदरीत पिक्चर क्वालिटी आहे. गर्लफ्रेंडला, बॉयफ्रेंडला, फ्रेंडला, बेस्ट फ्रेंडला, फॅमिलीला कोणाला पण घेऊन जावा. सगळ्यांना भारी वाटणार आणि ते सबस्क्राईब बटन दाबलं की मला पण भारी वाटणार. थँक्यू, धन्यवाद.